पेपर प्लेट मध्ये जसं तर बघताय, याच्यामध्ये आपण डबल डाय द्रोणा ऑटोमॅटिक मशीन बघतोय। तर याच्यामध्ये तुम्ही छोटे मोठे साईज मध्ये जर बघितलात तर हा 8 इंचीचा द्रोण आहे, हा 6 इंचीचा द्रोण आहे। जसं तुम्ही 3 इंचापासून तुम्ही 9 इंचापर्यंत सेम मशीन मध्ये द्रोण चेंज करू शकता। आणि याच्यामध्ये एक साईडला थाळी, एक साईडला द्रोण ऑटोमॅटिक मध्ये तुम्हाला भेटून जातील। सिंगल रोल बॅक साईडला लागला जातो। याच्यामध्ये मोटर एक 1 HP ची राहते, सिंगल फेज घरगुती लाईट वरती चालते। आणि याच्यामध्ये सेटिंगचं जर म्हणाल, याच्यामध्ये स्विच जे हिटिंग कंट्रोलर, हे तुम्हाला हिटिंग कंट्रोलर दिले जातात, हे ऑन ऑफ साठी दिले जातात। त्याच्यानंतर जे मेन स्विच राहतो मशीन ऑन ऑफ साठी, त्याच्यानंतर हे 2 स्विच आहेत ते तुमचे ब्लोअर, एक ब्लोअर आपलं काय काम करतंय की जो कट झालेला पीस आहे तो डायरेक्टली बाहेर फेकला जातो। आणि फक्त एक माणसाचं काम राहतं पाठीमागे रॉ मटेरियल लावायचं। रॉ मटेरियल जे रेडी मटेरियल होतं ते फक्त उचलून पॅकेट वाईज मध्ये पॅकिंग करायचं, याच्यासाठी एक माणूस पुरेसा राहतो तुम्हाला। त्याच्यानंतर जर बघितलं डबल आपल्या पेपर प्लेट मध्ये एक येते हायड्रॉलिक सेमी ऑटोमॅटिक मशीन। याच्यामध्ये आपण डिश, द्रोण, सर्व टाईपचे डिश आहेत, सर्व टाईपचे द्रोण आहेत। याच्यामध्ये मोठी आपली जेवणाची प्लेट, त्याच्यामध्ये कप्पा थाळी, डायमंड प्लेट, प्लेन प्लेट, या सर्व प्रकारच्या डाया पण आपण इझिली चेंज करू शकतो। याच्यामध्ये तुम्हाला जर हवा असेल तर याच्यामध्ये छोटे डाय असतील तर 1 टाइम मध्ये 2 डाय अटॅच करू शकता। मोठी डाय असेल तर एकच डाय बसेल फुल साईज मध्ये। जेवणाची जी 14 इंची मध्ये थाळी येते, याच्यामध्ये जर बघायला गेलं सिंगल फेज मोटर असते, 1.5 HP ची मोटर। त्याच्यामध्ये ऑइल टँक जो आहे आपला 35 लिटरचा ऑइल टँक राहतो। त्याच्यानंतर हा पॅनल वरती जर बघायला गेलात, हा मेनली राहतो तुमचे हीटर कंट्रोलर, जे की तुमचे टेम्परेचर कंट्रोल करतात। दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये जर तुम्ही मॅन्युअली जर ऑपरेट करायचं झालं तर हे मेनली स्विच राहतील। हा तुम्हाला डाऊनला यूज होतो, हा तुम्हाला अपला यूज होईल। जसं की तुम्ही जरी वेगवेगळ्या डाय चेंज करून जरी प्रोडक्शन करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली इथे मॅन्युअल वरती करू शकता। त्याच पद्धतीने ह्याच मशीनला जर तुम्ही ऑटो वरती सेट केलात तर इथे तुम्ही टायमिंग आपला चेंज करू शकता। ज्या टायमिंग मशीन तुम्हाला अप डाऊन सेट केल्यानुसार किती सेकंद तुम्हाला होल्डिंग, खाली आता जशी खाली आली किती वेळ होल्ड करायचा आहे, त्याच्यानंतर किती वेळात वरती गेली पाहिजे, वरती किती सेकंद किती टाइम थांबलं पाहिजे, त्याच्याच बरोबर किती वेळ थांबल्यानंतर खाली किती वेळात आली पाहिजे। म्हणजे जसं तुमचा हाताचा स्पीड असेल पेपर टाकण्यासाठी किंवा काढण्यासाठी, त्याच्यानुसार तुम्ही वर्किंग बघू शकताय। जशी आपण सेमी ऑटोमॅटिक मशीन बघितली हायड्रॉलिक मध्ये, सेम त्याच्याच मध्ये कमी प्राइस मध्ये येते, जी की मॅन्युअली हातामध्ये तुमचा लिव्हर असतो। ऑपरेटिंग साठी लेडीज जेंट्स कोणी इझी वर्किंग राहतं। मॅन्युअली जर बघायला गेलात तर एका यूजवरती पण आपण ऑपरेटिंग करू शकतो, असं काही तुमचं त्याच्यामध्ये हार्डवर्क असं काही काम नाही। सेम इथे जर बघितलात सिंगल फेज मोटर आहे, ऑइल टँक आहे, हातामध्ये लिव्हर राहील ऑपरेटिंग साठी। त्याच्यानंतर जर इथे आलात तर हा ऍक्च्युली पोर्शन जो आहे तो पेपर आपल्याला कटिंग साठी यूज होतो। हा जर काढून टाकला तिथून तर सेम आपण डायच्या ज्या अशा असतील की नाश्ता प्लेट, प्लेन थाळी, डायमंड प्लेट, सर्व प्रकारचे आपण डाय याच्यामध्येही चेंज करू शकतो। सेम मशीन मध्ये तुम्हाला स्लीपर चप्पल किंवा स्क्रबर पॅकिंग मशिनरी मध्ये काही प्रोडक्ट करायचे असतील तर मशीन ही एकच राहील। त्याच्यानुसार तुम्ही एका मशीन मध्ये मल्टिपल ऑप्शनवाले वेगवेगळे बिझनेस पण करू शकताय। आणि त्याच्यासाठी लागणारा जो आहे पेपर तो कटशीट मध्ये यूज होतो, जो की जसा ग्रीन मध्ये आहे, हा सिल्वर फॉर्म मध्ये आहे। आणि ह्याच्याच मध्ये जर बघायला हे रोल शीट जे रोल फॉर्म मध्ये जे पेपर आहेत ते आपण अशा पद्धतीने ऑटोमॅटिक मशीनला यूज करू शकतो। त्याच्यामध्ये तुम्ही 1 टाइम मध्ये 2 रोल ते 5 रोल 1 टाइम मध्ये लावू शकताय। हायड्रॉलिक ऑपरेटिंग मध्ये एका प्रेस मध्ये 5 पत्रावळी निघतात किंवा 6 रोल लावलं तर 6 पत्रावळी निघेल। बाकी तुम्ही म्हणजे प्रोडक्शन मध्ये 2,500 ते 3,000 एका तासामध्ये प्रोडक्शन होईल। आणि जर मॅन्युअल मशीन मध्ये जर करायला गेलं तर 1500 ते 1800 प्रोडक्शन जेवणाच्या प्लेटचे करू शकता। सेम त्याच्या सेमी ऑटोमॅटिक मध्ये ही 2000 ते 2200 पर्यंत प्रोडक्शन करू शकताय पर आवरच्या हिशोबाने जर प्रोडक्शन करायचं झालं तर। आणि रॉ मटेरियलच्या किमतीमध्ये जर बघायला गेलं तुम्ही, रॉ मटेरियल जे आहे कटशीट मध्ये तुम्हाला जे भेटतं एक साधारण 52 रुपयापासून ते 60 रुपयापर्यंत, ग्रीन मध्ये, सिल्वर मध्ये, त्याच्यामध्ये पेपरच्या थिकनेस नुसार GSM नुसार 1-2 रुपयाचा कमी जास्तचा फरक राहतो फक्त। बाकी पेपर वगैरे सर्व तुम्हाला इझिली अवेलेबल होईल आपल्याकडून।